नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 10वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. सत्र 10वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. ठाण्याच्या रामदास खरे यांनी प्रामुख्यानं बालवाचकांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं 133 पानी आणि 14 एप्रिल 2026 रोजी ज्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली असं 230 रुपये किमतीचं अनघा प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक म्हणजे झाशीची राणी किंवा मर्दानी राणी लक्ष्मीबाई. झाशीची राणी लक्ष्मीबाई हे व्यक्तिमत्व सर्वार्थानं वेगवेगळ्या अर्थाने भुरळ घालणारं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व. अवघ्या 23 वर्षाचं आयुष्य झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना मिळालंय. पण त्या 23 वर्षाच्या आयुष्यामध्येही पुढची 2300 वर्ष लोकांच्या, विशेषतः भारतीय जनतेच्या, मग तुमची राजकीय रंगसंगती काही असू दे, वयोगट काहीही असू दे, मनामध्ये स्थान मांडून राहील, ठाण मांडून राहील असं त्या काळचं व्यक्तिमत्व म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. मणिकर्णिका असं त्या काळाच्या पलीकडचं असलेलं नाव जिला पाळण्यात मिळालं, पण कर्तृत्वानं ती झाशीची राणी लक्ष्मीबाई अशीच ओळखली गेली. अशी एका विचित्र गोष्टीची कहाणी. झाशीची राणी लक्ष्मीबाई हे व्यक्तिमत्व एका वेगळ्या अर्थानं आपल्या मराठीमध्ये पुस्तकाचा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर विषय झाला तो म्हणजे वरसईकर गोडसे भटजी यांच्या माझा प्रवास या पुस्तकापासून. वरसईकर गोडसे भटजी हे काही कारणानिमित्त झाशीच्या राणीच्या स्वतःच्या वैयक्तिक अशा पद्धतीच्या सेवांमध्ये होते. तिथल्या पूजेचा पाठ म्हणून आणि नंतरच्या काही गंगाक्रमणाच्या विधीमुळं वरसईकर गोडसे भटजी हे झाशीच्या राणीच्या सहवासामध्ये आले आणि तिथपासून तिच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड वरसईकर गोडसे भटजींनी माझा प्रवास मध्ये नोंदवला आहे. त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि त्यातनं उभं राहिलेलं बंड किंवा त्या बंडाचे झालेले परिणाम याचं जसं वर्णन वरसईकर गोडसे भटजी माझा प्रवास मध्ये करतात, तशाच पद्धतीचं वर्णन हे एका वेगळ्या पद्धतीनं किंवा त्या वर्णनाचा एक अविभाज्य भाग म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई ही मराठी वाचकांना तशा अर्थानं प्रदीर्घ स्वरूपामध्ये त्या पुस्तकातनं येते. नंतरच्या काळामध्ये प्रतिभा रानडे यांनी लिहिलेलं पुस्तक असेल किंवा विवा शिरवाडकरांनी लिहिलेलं वीज म्हणाली धरतीला सारखं नाटक असेल, यातनं राणी लक्ष्मीबाई हे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ठाण्याचे लेखक रामदास खरे यांनी प्रामुख्यानं दत्तात्रय पारसनीस यांनी लिहिलेलं झाशीच्या राणीचं चरित्र आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक, यातनं झाशीची राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक किंवा मर्दानी राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक रामदास खरे लिहितात. 19 नोव्हेंबर 1835 हा झाशीच्या राणीची जन्मतिथी आणि 18 जून 1858 ही झाशीच्या राणीच्या मृत्यूची तारीख. अशा संपूर्ण 23 वर्षाचं आयुष्य 44 प्रकरणातनं 131 पानात आटोपशीर पद्धतीनं मांडणारं पुस्तक म्हणजे मर्दानी राणी लक्ष्मीबाई. मर्दानी राणी लक्ष्मीबाई ह्या पुस्तकाचा विचार करत असताना लक्षात ठेवावं अशासाठी लागतं की लक्षात येईल की मुळातच 131 पानात 44 प्रकरण, त्यातलं मनोगताचा भाग सोडला, प्रस्तावनेचा भाग सोडला, लेखक परिचयाचा भाग सोडला, संदर्भ ग्रंथांचा भाग सोडला, तिच्या आयुष्याचा घटनाक्रमाचा भाग सोडला, तर साधारणपणे 120 पानांमध्ये 40च्या आसपास प्रकरण उभी करताना कोणतंही प्रकरण 2.5 ते 3 पानांच्या वरती जात नाही. आणि हे अशासाठी महत्वाचं आहे की प्रामुख्यानं बालवाचक किंवा बालवयीन वाचक आपल्या डोळ्यासमोर ठेवून रामदास खरे या पुस्तकाचं लेखन करतात. असं जरी असलं तरी कुठेही इतिहासाशी तडजोड रामदास खरे या पुस्तकामध्ये करत नाहीत. अशा वेळेला या पुस्तकाचं महत्व वाढतं. दुसरी गोष्ट मला फार मनापासून या पुस्तकातली आवडली ती अशी की आपण आपल्या कथा वाङ्मयांमध्ये झाशीच्या राणीचं वर्णन करताना अनेक कवितातनं, अनेक लेखातनं, अनेक मोठ्या पुस्तकातनं असं वर्णन सहजपणानं करतो की नी तटावरनं घोडा फेकला.
एकंदरीतच जर त्या किल्ल्याचं स्वरूप अगदी आजही आपण पाहिलं तर जाणवणारी गोष्ट अशी आहे की त्या तटाची, त्या किल्ल्याची लांबी रुंदी आणि त्यावेळेचं त्याचं स्वरूप पाहू जाता कोणालाही उभ्या आयुष्यात मानवी जन्म घेऊन त्या तटावरनं घोडा उडवून पलीकडे जाणं शक्य नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही दंतकथांचा समावेश रामदास खरे आपल्या मर्दानी राणी लक्ष्मीबाई या पुस्तकात करत नाहीत. म्हणजे जसं एखाद्या टेंडर बाबत म्हणलं जातं ॲज इज व्हेअर इज, तसं जसं घडलं तसं इतिहासाला प्रमाण मानत प्रत्यक्ष घटना पण बालवयीन वाचकाला पेलवतील अशा स्वरूपात मांडलं जाणारं पुस्तक म्हणजे मर्दानी राणी लक्ष्मीबाई. आणि दुसरं मला या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं वाटलं की अलीकडच्या काळामध्ये इतिहासाची मोठमोठी चरित्र लिहित असताना किंवा लहानखुरी पुस्तकं लिहित असताना सुद्धा त्या कथानायकाचं किंवा नायिकेचं, त्या चरित्र नायकाचं किंवा चरित्र नायिकेचं असा एक संक्षिप्त घटनाक्रम देण्याचं कटाक्षाने टाळलं जातं. याच्या उलट रामदास खरे मर्दानी राणी लक्ष्मीबाई या छोटेखानी पुस्तकामध्ये सुद्धा 1.5 पानामध्ये मर्दानी राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना तारीखवार एका यादीमध्ये देतात. इतिहासामध्ये कितीही सणावळ्या नको असं म्हटलं तरी सुद्धा ती घटना नेमकी काळाच्या संदर्भामध्ये कधी घडली हे त्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहणं हे बालवयीन वाचका इतकंच आत्ताच्याही प्रौढवयीन वाचकाला महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण काळाच्या ओघामध्ये मर्दानी राणी लक्ष्मीबाई ही केवळ रणमर्दिनी होती अशातला भाग नाहीये. ती कुशल कामकार्जणीची व्यक्ती होती. काळाच्या पुढचा विचार करणारं असं ते व्यक्तिमत्व होतं. हे रामदास खरे त्यांच्या मर्दानी राणी लक्ष्मीबाई या छोटेखानी पुस्तकामध्ये आवर्जून मांडतात. मला हे या पुस्तकाचं महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं. उगाचच बाळबोध भाषा नाही, पण फार प्रौढ भाषेतही न लिहिलेलं आणि जसा घडला तसा इतिहास सांगणारं आणि त्यातनं नकळत वाचुज्ञ वाचकाच्या मनामध्ये वर्तमानाची जाणीव निर्माण करून देणारं असं रामदास खरे यांचं पुस्तक मर्दानी राणी लक्ष्मीबाई. याचं एक साधं उदाहरण सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. या पुस्तकामध्ये याचा ओझरचा उल्लेख आहे, पण राणी लक्ष्मीबाई या व्यक्तिमत्वाचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की एकंदरीतच आपल्या देशामध्ये इतिहासाची जी पुस्तकं लिहिली जातात आणि त्यातही ज्या वेळेला त्या स्त्री नायिकांच्या बाबत लिहिली जातात त्यावेळेला एका वेगळ्या पद्धतीचा एकांगी व्ह्यू घेतला जातो. परंतु राणी लक्ष्मीबाई असतील किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई असतील किंवा छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी तारा राणी असतील, यांच्यामध्ये बोलत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. अगदी अहिल्याबाई होळकरांच्या बाबतीतही हे लक्षात घ्यावं लागतं. पण सुदैवाने अहिल्याबाई होळकरांची प्रशासकीय बाजू ज्या प्रमाणात मांडली जाते त्या प्रमाणामध्ये राणी लक्ष्मीबाई किंवा महाराणी येसूबाई किंवा महाराणी ताराबाई यांची ही प्रशासकीय बाजू मांडली जात नाही. साधं गणित घेऊया की 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये एका विशिष्ट टप्प्यावरती विजय मिळाल्यानंतर शिंदे आणि पेशवे या नात्या स्वरूपामध्ये उत्सवात मग्न झाले. राज्याभिषेक करून घेण्यामध्ये केवळ पैशाचा नव्हे तर काळाचाही अपव्यय केला आणि त्या काळामधल्या त्या 2-4 दिवसाच्या अवधीमध्ये इंग्रजांना स्वतःच्या फौजांचं संघटकीकरण करणं हे सोयीचं झालं. पण त्या 2 दिवसांमध्ये वारंवार राणी लक्ष्मीबाई पेशव्यांसकट इतर सर्वांना जाणीव करून देत होत्या की हे चुकीचं आहे. हा पैसा आपल्या शस्त्रांच्या निर्मितीकरता, आपल्या फौजांच्या पुनर्रचनेकरता वापरला पाहिजे. हे पेशवे आणि शिंदे आणि होळकरांनी केलं नाही, परंतु ते इंग्रजांनी केलं. यातनं आपलं स्वातंत्र्य समर फसलं. ही झाशीच्या राणीच्या लक्ष्मीबाईंच्या दूरदृष्टीपणाचं हे वैशिष्ट्य होतं. याचं सूचक वर्णन रामदास खरे आपल्या मर्दानी राणी लक्ष्मीबाई मध्ये या पुस्तकामध्ये करतात. हे लक्षात घेतलं पाहिजे.
त्यामुळे प्रौढ वाचकांसाठी मर्दानी राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक रामदास खऱ्यांचं वाचल्यानंतर लेखक म्हणून खऱ्यांचं वैशिष्ट्य हे आहे की या पुस्तकातनं राणी लक्ष्मीबाई या चरित्राचं आणि या चरित्र नायिकेचं गुणगान करण्यापलीकडे कर्तृत्वाची मांडणी करून ते तुमच्या भावी वाचनाचं सुतोवाच करतात. आणि मला खात्री आहे की हे रामदास खरे यांचं मर्दानी राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक वाचल्यानंतर जर कुणाला राणी लक्ष्मीबाई या पुस्तकाबद्दल व्यक्तिमत्वाबद्दल इतर जास्त माहिती गोळा करण्याची इच्छा प्रकट झाली तर रामदास खरे यांनी हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश जास्त सफल होईल. आणि एवढ्या करता प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं अनघा प्रकाशनानं प्रकाशित केलेलं अगदी अलीकडे म्हणजे एप्रिल 2026 मध्ये प्रकाशित झालेलं रामदास खरे यांचं छोटेखानी पुस्तक मर्दानी राणी लक्ष्मीबाई. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.